नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये जे आहे आता मान्सूनचा जो पाऊस आहे तो होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक भागांमध्ये वातावरणसुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पावसाचं जे स्वरूप आहे ते त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो राज्यातील अनेक भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण तेच जाणून घेणार आहे की राज्यामध्ये नेमका हा पाऊस जो आहे तो कुठं बरसणार आहे, कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारचा हा मान्सूनचा पाऊस असेल, याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. यामध्ये जे आहे सर्वाधिक पावसाचा जो जोर आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी साईडला. या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा आपल्याला प्रभाव त्या ठिकाणी सुरुवातीला बघायला मिळेल. कोकण भागामध्ये मान्सून सर्वात आधी दाखल झालेला असेल, त्यामुळे कोकणामध्ये पावसाची मोठी त्या ठिकाणी सक्रियता बघायला मिळणार आहे. तर पावसाचं स्वरूप कसं राहील आणि त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर ही संपूर्ण माहिती व्यवस्थित त्या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण जी पावसाची अपडेट आहे ती अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे त्या ठिकाणी कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला डिजिटल ॲग्रो अकॅडमी या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी जाऊन सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून संपूर्ण जे अपडेट येतील, अपडेटचे व्हिडिओ येतील, नवनवीन हवामानाचे व्हिडिओ येतील, त्याचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी त्या नोटिफिकेशन सर्वात आधी या ठिकाणी भेटत जातील. तर चला वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे मान्सून सक्रिय झालेला आहे आणि हा मान्सूनचा पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आता हा मान्सूनचा पाऊस जो आहे हळूहळू कोकणातून सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरत चाललेला आहे. कोकणामधून हा पाऊस जो आहे तो हळूहळू मराठवाडा त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पोहोचलेला आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची त्या ठिकाणी सक्रियता आपल्याला बघायला मिळेल. विदर्भामधून त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामधील देखील काही भाग जो आहे तो मान्सूनने व्यापलेला आहे. त्या भागामध्ये देखील आपल्याला त्या मुसळधार अशा प्रकारच्या पावसाचा त्या ठिकाणी स्वरूप बघायला मिळेल. आणि जे पावसाचं स्वरूप आहे त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा जास्त प्रभाव त्या ठिकाणी नसणार आहे. विजेचा कडकडाटासह सर्वसाधारण असं मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो त्या ठिकाणी बरसणार आहे. यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भामध्ये आपल्याला पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ असे दोन भाग पडतात. पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळेल. ढगाळ वातावरण सक्रिय असेल आणि मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. आणि तापमानात देखील घट झालेली आपल्याला बघायला मिळेल. समान परिस्थिती जी आहे आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये देखील बघायला मिळेल. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील पावसाची त्या ठिकाणी सक्रियता असणार आहे. ढगाळ वातावरण असेल आणि कंटिन्यू त्या ठिकाणी मान्सूनचा पाऊस बरसताना आपल्याला बघायला मिळेल. आणि तापमानामध्ये त्या ठिकाणी घट झालेली असेल. तेथील नागरिकांना देखील उन्हाच्या कडाड्यापासून त्या ठिकाणी जे आहे थोडी राहत त्या ठिकाणी भेटलेली असणार आहे. त्याच्यानंतर विदर्भामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता असेल. या भागामध्ये भाग बदलत पाऊस पडेल. सार्वत्रिक पाऊस आत्ताशी सक्रिय नसणार आहे. पाऊस हा भाग बदलत त्या ठिकाणी पडणार आहे. सार्वत्रिक पाऊस सध्या तरी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सक्रिय नसणार आहे. त्याच्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव हा भागामध्ये देखील पावसाची सक्रियता असेल. मात्र पाऊस हा भाग बदलत पडेल. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय असेल तर काही भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची त्या ठिकाणी सक्रियता देखील आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. पावसाचं स्वरूप जे आहे ते मेघगर्जनेचं या ठिकाणी असेल. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला आपण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, नगर, त्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये देखील तापमानामध्ये त्या ठिकाणी घट झालेली असेल. त्या वातावरण देखील थंड झालेलं असेल आणि त्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल. ढगाळ वातावरणासह पाऊस त्या ठिकाणी असणार आहे, बरसताना आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे कोकणपट्टीमध्ये तर आपल्याला मुसळधार पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे. कारण सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये जो मान्सून दाखल होतो तो म्हणजे कोकणामध्ये दाखल होत असतो. कोकणामध्ये दाखल झाल्यानंतरच हा मान्सून जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पसरत जातो. तर कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे. मान्सूनचा पावसाने जे आहे संपूर्ण कोकण त्या ठिकाणी व्यापलेला असेल. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाची जास्त सक्रियता आपल्याला सध्या तरी बघायला मिळणार नाही. मात्र काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असेल.
त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर हा जो आपल्याला उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग आहे, या भागामध्ये पावसाची सक्रियता बघायला मिळेल. त्र्यंबकेश्वर त्यानंतर नाशिक भागामध्ये आपल्याला मुसळधार अशा प्रकारचा पाऊस देखील बघायला मिळेल. ढगाळ वातावरणासह त्या ठिकाणी तापमानात देखील घट झालेली असेल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश, भुसावळ, नशिराबाद या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती आत्ता सध्या तरी मोठ्या प्रमाणात नसणार आहे. मात्र येत्या काही तासांमध्येच आपल्याला या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता ही बघायला मिळेल. मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो या भागामध्ये आपल्याला दाखल झालेला देखील त्या ठिकाणी दिसून येईल. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आता मान्सूनच्या पाऊस बरसण्यास सुरुवात झालेली आहे. काही भागांमध्ये हा पाऊस बरसण्यास सुरुवात देखील झालेली आहे, तर काही भागांमध्ये सध्या तरी पाऊस नाही आहे. मात्र येत्या काही तासांमध्येच आपल्याला या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मान्सूनचा पाऊस बरसताना त्या ठिकाणी दिसून येईल. मान्सूनच्या पावसाचं स्वरूप हे मुसळधार अशा प्रकारचं राहील. त्या ठिकाणी मेघगर्जनेचा सुद्धा त्या ठिकाणी काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिणाम आपल्याला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यातील ही पावसाची अपडेट होती. संपूर्ण राज्यामध्ये आपण या ठिकाणी बघितलं आहे, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी सगळ्या भागाचा आपण या ठिकाणी पावसाचा अपडेट या ठिकाणी बघितलेला आहे, अंदाज बघितलेला आहे. यामध्ये आपल्याला हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील सांगताना सांगितलेले आहे की आता सध्या तरी सार्वत्रिक पाऊस हा सक्रिय नाही आहे, मात्र काही तासांमध्येच आपल्याला अनेक भागांमध्ये सार्वत्रिक पाऊस देखील सक्रिय झालेला दिसून येईल. तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आत्तापर्यंत जर आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट आहेत त्याचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सर्वात आधी त्या ठिकाणी भेटत जातील. तर चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.